सगळ्या सळ्या बाहेर आलेल्या. जर गाडीमध्ये लोड जास्त जर असेल तो फॉर्च्युनर वाला पाहू शकता तुम्ही, असला जोरात आला त्यांनी, हे बघा पूर्ण बॉडी वाकलेली आहे त्याची, तरी तो चाललाय बरं का. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर फायनली आज तरी आपलं कन्फर्म बुकिंग झालेलं आहे, कारण की गेल्या 8 दिवस झाले जे मला बुकिंग भेटते ते कॅन्सल होत होतं. तर आता फायनली आपण निघतो इथून पुण्यामधून, आणि आपल्याला जे बुकिंग भेटलेलं आहे ते आपल्या अशफाक भाईंकडनं भेटलेलं आहे. थँक्यू. आपल्याला दिल्लीचं बुकिंग भेटलेलं आहे आणि आपले सबस्क्रायबर दादा पण आहे. तुमचं नाव? सागर दादा. इथं ऑफिस आहे अशफाक भाईंचं, पण आता शिफ्ट होतंय 10 तारखेपासून दुसरीकडे. आता गडबडी जरा निघायचं, आपल्याला भरायला जायचं. लोकेशन भेटलेलं आहे, फटाफट निघूयात. चला. लोकेशन आहे ते आहे चिखली, म्हणजे मोशीच्या जवळ जायचं आपल्याला, आणि इथून जवळजवळ 33 किलोमीटर अंतर दाखवत आहे. आणि ते म्हणलंय, पार्टीवाला म्हणलाय जरा लवकर ये. तर मस्त असा प्रवास होणार आहे. पण विषय असा आहे की आपल्या बरोबर त्यांचा एक माणूस आहे, त्याच्यामुळे बघूया आता कसं ऍडजस्ट होतं, कारण की मटेरियल पण भरपूर घेतलं होतं. मी म्हणलं एकटाच आहे म्हणून, नाही का, पण बघूया काय असेल काय नसेल सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. फायनली आपण पुण्यामधून निघालेलो आहोत, पण आता अजून तरी पण गाडीत माल पडत नाही, खिशात ऍडव्हान्स येत नाही, तोपर्यंत काही कन्फर्म नाही. एवढी तर गॅरंटी मला आलेली, तरी पण बघूया. चला निघूयात, पहिलं फटाफट लोकेशनला पोहोचूया. मंडळी पोहोचलोय लोकेशनला, बघूया आता काय होतंय. तर गाडी वगैरे लोड करतो आणि मग तुमच्याशी बोलतो, भेटतो नंतर. आता बघूया कसं काय होतंय, काय सिच्युएशन आहे. बहुतेक स्क्रॅपचं दिसतंय मला. हे माणूस आहे म्हणले आपल्याला जागा जरा रिकामी करावं लागेल पुढे बसण्यासाठी त्याला. मंडळी गाडी लोड झालेली आणि स्क्रॅपचंच मटेरियल आहे. 2च मिनिटांमध्ये गाडी लोड झाली, जास्त काही वेळ लागला नाही. काटा करून घेऊयात. या ठिकाणी काटा आहे, पाहू शकता मंडळी. मटेरियल पाहू शकता तुम्ही किती. एवढंच मटेरियल घेऊन आपल्याला डायरेक्ट दिल्लीला जायचंय. आतमध्ये दिल्लीमध्ये एंट्री करणार आहोत आपण. पण बघूया, जरा झालंच तर बहुतेक बॉर्डर वरती पण क्रॉसिंग होईल, कारण की दिल्लीमध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याला ग्रीन टॅक्स वगैरे भरपूर खर्च आहे. 1,500-1,500 रुपये जाते. त्याच्यामुळे बघूया काय ऍडजस्ट होईल, कसं होईल. एक माणूस आहे बरोबर, पण आता ब्लॉगिंगचं बघूया कसं होतंय काय. पण करणार ब्लॉग आपण. मंडळी बरोबर आता 6 वाजलेले आहेत आणि आपण आता चाळकवाडी टोल नाक्यापाशी आलेलो आहोत. तिकडं पाहू शकता समोर चाळकवाडी टोल नाका आहे. आणि कस्टमरला इथं झेरॉक्स वगैरे काढायची होती, त्याच्यामुळे थांबलं इथं या ठिकाणी. आणि आपली गाडी, आणि त्या ठिकाणी पाहू शकता तांबडं सूर्यास्त व्हायला लागलेला आहे. आणि गाडी एकदम ओके चालते, काय विषय नाही आहे गाडीचा. ज्याचा माल आहे तोच माणूस बरोबर आहे, त्याच्यामुळे जास्त काय बोलता येईल मला. पण बघूया जेवढं होता येईल तेवढं कव्हरअप करूयात. विशेष म्हणजे स्टेपनी नाहीये, पण गाडीचे टायर आपले ट्यूबलेस असल्यामुळं काय प्रॉब्लेम नाहीये. 1453 किलोमीटर आहे जवळजवळ. भजनपुरा म्हणून काहीतरी आहे गाव. आणि पाहू शकता ही आपली गाडी. चहा वगैरे पण घेऊयात मस्तपैकी. टायर सारखे चेक करत राहावं लागणार आहे, कारण की स्टेपनी नाहीये आपल्याकडे. गरम वगैरे होते ते का एवढे गरम नाही होते, कारण की लोड नाही आपल्या गाडीमध्ये. फक्त 400 ते 500 किलो लोड आहे. एक चहा घेऊयात मस्तपैकी संध्याकाळचा. एक चहा देऊ. फायनली मंडळी जेवायला थांबलोय आपण, आणि आता वाजलेले आहेत बरोबर 11 वाजलेले आहेत. आणि तुम्हाला आठवत असेल आपण याच ठिकाणी जेवणासाठी थांबलो होतो अगोदर एकदा, हॉटेल साई खूप ढाबा. आणि बराच वेळ झालं गाडी चालवतोय, आणि मधनं आपण लासलगाव मार्गे आलो, त्याच्यामुळे नांदूर शिंगोटे वगैरे नाही का, अगोदर जो रस्ता भेटला होता तो त्याच रस्त्याने आलो. आणि रस्ता खराब असल्यामुळे उशीर झाला, जवळजवळ बराच वेळ गेला. बराच वेळ गेलेला आहे. तर आता जेवण वगैरे करूयात, आणि विचार चाललाय, कस्टमर म्हणते की हॉटेल रूम वगैरे घेतो आणि राहूयात आपण. बघूया काय होतंय काय नव्हते. मी तर सगळं आणलं होतं, माझा पसारा गाडीमध्ये ठेवलेला आहे. लाइटिंग बघा ना, मस्त दिसते ना, भारी केलंय बरं का. ऍक्सिडेंट झाला दिसतोय डायरेक्ट त्याने आतमध्येच घातली दुसरी गाडी. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे एका नवीन दिवसामध्ये. दिल्लीच्या प्रवासाचा आपला दुसरा दिवस आहे. आपण मालेगावच्या पुढे आलो होतो, आणि मालेगावच्या पुढे हॉटेल आराम म्हणून आहे, आणि या ठिकाणी आपण स्टे साठी थांबलो होतो. ऍक्च्युली माझी काही इच्छा नव्हती रूम वगैरे करायची, त्या रूम मध्ये राहायची, पण कस्टमरचं म्हणला मी करतोय रूम, राहायचं आपण राहूयात, चांगली झोप वगैरे होईल आणि मग पुढचा प्रवास कव्हर करता येईल. त्याच्यामुळे मस्तपैकी झोप वगैरे झालेली आहे. भरपूर अशी जागा होती झोपण्यासाठी. डायरेक्ट झोपलो मी, कारण की फुल वैतागलो होतो. रस्ता खूप खराब लागला होता, त्याच्यामुळे कंटाळलो होतो गाडी चालून. आणि बऱ्याच दिवसानंतर एवढी गाडी चालवली होती, त्याच्यामुळे म्हणलं भाऊ बास झाला, आता झोपूयात.
तर त्याच्यामुळे रात्री 12-12:30च्या दरम्यान आम्ही तिथं जेवण केलं. त्याच्यानंतर काही शूट नाही केलं. आंघोळीचा काही कार्यक्रम नाही सध्या माझा, फक्त तोंड वगैरे हातपाय वगैरे धुवून निघणार आहे. नंतर मग मस्तपैकी ढाब्यावर वगैरे कुठेतरी आंघोळ करूयात. बाकी कस्टमर अजून झोपलेला म्हणलं होता सकाळी लवकरच निघूयात आपण, 5 वाजता निघूया, 6 वाजता निघूया. ते अजून झोपलेले, त्याला उठवतो आणि मग निघूयात. बघूया आज किती अंतर कव्हर होतंय आज तुम्हाला ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल. मजा येणार आहे मित्रांनो, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर बऱ्याच दिवसानंतर जिल्ह्याच्या बाहेरून सूर्योदय पाहिलेला आहे, एवढा छान असा. चला सूर्यदेवताचं दर्शन घेऊयात आणि निघूयात आता फटाफट. उशीर झाला तर आणखी ट्रॅफिक लागत, त्याच्यामुळे निघालो आता. गाड्या बघू शकता ह्या ट्रका ज्या आहेत ना, त्या सकाळी निघालेल्या असतात पहाटे, आणि आता पूर्ण रस्ता ब्लॉक होतो. सगळी त्यांचीच हवा रस्त्यामध्ये. पण आता शिरपूरच्या बॉर्डरला आलेलो आहोत. मला वाटतं बहुतेक जो पोलिस थांबतात समोर चेकपोस्ट साठी, त्याच्यामुळं ह्या सगळ्या गाड्या अडवलेल्या असतात त्यांनी, आणि म्हणून एवढी सगळी. आता हे बॉर्डरच आहे, म्हणजे शिरपूर क्रॉस केले आपण. शकता कसं चिठ्ठी वगैरे देतात आहेत. मला म्हणत होता कार्ड वगैरे बनवून घे, म्हणलं आपली काही एकच ट्रिप चालली, आपण काही डेली नाही जात म्हणलं, तर आपण काय कार्ड वगैरे बनवलेलं नाहीये. चेकपोस्ट वरती एवढे पैसे घेतात, पण साधं यांना हे प्लेट मारता येणे. बघा इथं जरा कशी झाली प्लेट. सगळ्या सळ्या बाहेर आलेल्या. जर गाडीमध्ये लोड जास्त जर असेल तर डायरेक्ट टायर मध्येच घुसायच्यात. काय आपलं महाराष्ट्र शासन जरासं बघा राहावं, लक्ष द्या इकडं पण. मंडळी आपण एमपीच्या बॉर्डरला आलेलो आहोत, आणि विषय असा झालाय, आपल्याला एमपीची टिपी काढायची होती, पण ऍक्च्युली आपली पीयूसी संपली होती. तर ते पीयूसी जर संपलेली असेल तर टिपी निघत नाही, असा विषय. त्याच्यामुळं पीयूसी पण करायला दिलेली. तर पहिली पीयूसी होईल आणि त्याच्यानंतर मग एमपीची टिपी निघल, मग पुढचा प्रवास होईल. त्याच्यामुळं जरा नाश्ता वगैरे करून घेऊयात आपण. म्हणजे या नाश्ता करायला मस्त असा बऱ्याच दिवसानंतर पराठा घेतलेला आहे आणि डाळ, मस्त टेस्ट आहे. ते माझ्यापेक्षा त्या कस्टमरला जास्त काही झाली. माझ्या ती कुठं जाईल तिथं तोच जाते. बघूया काय झाले. कटरा दे तुम्हाला सारू को आकेला छोटा वाला पैसा कटरा जो है. समोरचा ट्रक बघा तुम्ही, पूर्ण बॉडी वाकलेली आहे त्याची, तरी तो चाललाय बरं का. खतरनाक. काय बोलायचं अशा लोकांना. थांबवायला पाहिजे त्यांनी, पण थांबून तरी तो माल तरी कसा काय सरळ करणार. राजस्थानचा आहे बरं का. आणि अशा ह्याच्यापासून जरा सावध, लांबूनच चाला. तो बघा पूर्ण वाकलाय तो. बराच वेळ झालं गाडी चालवतोय, आणि आता आपण जे NH4 त्याला लागतोय आता आपण. मला झोप यायला लागली होती म्हणून मला जरा चहा वगैरे घेऊयात आणि मग पुढचा प्रवास करूयात. तर भूक तर काय नव्हती, कारण पराठाचा असा खाल्ला होता की काय भूकच नाही. जरा आळस झालं, कारण की झोप लागायला लागली. डोळे पूर्ण, पुढे जास्त थांबता यायचं नाही, डायरेक्ट 4 लेन पाहूया तिथून काय भेटतंय नाही भेटतंय. मग तिथून पुढचे जे ब्लॉग होतील ते जरा बऱ्यापैकी असतील, जे मस्त रिलॅक्समध्ये आपण करूयात. पण आता ही एकदम अर्जंटमध्ये डिलिव्हरी, त्याच्यामुळं जास्त काही शूट वगैरे करत नाहीये मी. सवय नाही राहिली आता एवढी लॉंग जर्नी करायची, त्याच्यामुळं थोडेसे डोळे असे धुवायला लागले होते. म्हणून म्हणलं जाऊ दे, जरा थांबूया, रिलॅक्स होऊयात, आणि मग जरा पाय मोकळे वगैरे करून मग निघूयात. कस्टमर म्हणा, क्लायंट म्हणा, किंवा पार्टी म्हणा, तुम्हाला जे वाटेल ते म्हणा. थोडा काच क्लीन करताय मी, थोडा पुरा मट्टी हो गया. डिझेल भरूयात, आणि डिझेलचा रेट बघा या ठिकाणी. आपण आता रतलामच्या जवळ आहोत. 91.79. आणि ही दुसरी वेळ डिझेल टाकायची. तिसरी वेळ. पहिलं टाकलं 1000 रुपयाचं, दुसरं टाकलं 3300चं, आणि आता हे तिसरी वेळ. फॉर्च्युनर वाला डायरेक्ट आलाय आणि डायरेक्ट ठोकलाय. कुठं लागला, पण लागा नाही ना. तो फॉर्च्युनर वाला पाहू शकता तुम्ही, असलं जोरात आलं त्यांनी डायरेक्ट. उसका आरसा गया, उसका पीछे से ठोका है वो, उसका ही गया. ध्यान दो, अपने को कुछ नहीं हुआ. ये बघा बहुत स्पीड से आया था वो. आरसा लग गया इधर शायद. ये भी आ जाता. अरे उसका ही गया आरसा, वो पीछे से जोर से ठोक देता वो. मतलब हम लोग एक आध को निपटा देता और थोड़ा सा मतलब अगर आप लोग इधर तो हमको ही बोलता है. हाँ तुम भी रह गए तू. हाँ मैं तो कह रहा हूँ, बिल्कुल गलत एरिया था तो पलटी गई थी गाड़ी. भावांनो लय वाचलोय, खतरनाक. स्पीड ब्रेकरला, आता स्पीड ब्रेकरला आपण ब्रेक दाबणारच ना. उसका नंबर नोट करना था यार. कुछ करके जा रहा है.
नहीं है। नहीं नहीं नहीं, बोला भाई को, उसको बोलो, वो बोले कोई दिक्कत नहीं। हाँ अरे लेकिन पहले वही क्या वही समझा नहीं। जाने दो, चलो वो बच गया, वो बोलते हैं। हाँ ना, नहीं तो वो पूरा ये हो जाता अभी। चला जाऊ दे, ते पण वाचलं आम्ही पण वाचलो, ते पण वाचलं आम्ही पण वाचलो, नाही तर आपलं काय खरं नव्हतं आज। मैं सोच रहा हूँ ये ऐसा क्या हुआ है एकदम अचानक से, खतरनाक त्याचा आरसा गेला पूर्ण। बऱ्याच दिवसानंतर पुन्हा आपण लागत आहोत दिल्ली वडोदरा, म्हणजेच वडोदरा दिल्ली एक्सप्रेसवेला, आणि पूर्ण आता चेचत पर्यंत एकदम फास्ट रस्ता आहे, आणि मग त्याच्यानंतर बहुतेक 150-200 किलोमीटरचा पॅच आहे। अगोदरच्या ब्लॉगमध्ये बऱ्याच वेळा दाखवले, 2 वेळा तर आपला प्रवास झालेला आहे या ठिकाणावरून। बाकी आता मस्त असा प्रवास केलेला, आणि विशेष म्हणजे ह्या रस्त्यावरती झोप लागते बरं का जास्त, आणि मग काळजी घ्या। ह्याचा रस्त्याने तुम्ही प्रवास करत असाल तर काळजी घ्या। फायनली लागतोय मंडळी आपण, हा मुंबईवरनं वडोदऱ्यावरनं येतो, डायरेक्ट या ठिकाणावरून दिल्लीला कनेक्ट होतो रस्ता। आता काही सुपर फास्ट एकदम, काही टेन्शनच नाही। चेचतच्या पुढे आलेलो आहे। पहिलं तुम्ही अगोदरच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल तर आपण पहिलं चेचतमधनं वळलो होतो आतमध्ये गावातून वगैरे, पण आता थोडंसं पुढून रस्ता चालू झालेला आहे, आणि या ठिकाणी पाहू शकता असं जंगलातूनच जे टायगर रिझर्व होतं ना तिकडूनच रस्ता येतो। विचार चाललो होता कोट्याला थांबायचं, पण बघूया कसं होतंय काय होतंय, मी पुढे बघतालच। भूक पण लागली आणि आराम पण करायचा, कारण कंटिन्यू आपण सकाळपासून 7 वाजल्यापासून गाडी चालवतोय। मध्ये जास्त कुठं काय जेवायला तर थांबलो नाही, सकाळी पराठा जो खाल्ला होता तेवढंच खाल्लं होतं, बाकी जेवायला वगैरे आपण कुठं थांबलो नाही, डायरेक्ट आलेलो आहोत। आपण राजस्थानमध्ये एंटर केलेलं आहे कधीच, आणि पाहू शकता घरं वगैरे दिसायला लागले असेल तुम्हाला, सगळ्या फरशा वगैरे, आणि एकदम मधनं गावाच्या मधनं रस्ता केलेला आहे। नाही नाही असं कुछ नाही आहे, मस्त असं जेवण वगैरे झालेलं आहे, आणि टाइम झाले बरोबर 9 वाजलेले आता। आपण थांबलोय कोट्याच्या अलीकडे, आणि या ठिकाणी आपण आराम करणार आहोत। बाकी कस्टमरमुळं, कारण की त्यांना रात्रीचा प्रवास शक्य नाहीये, त्यांना म्हणलं होतं जाऊयात आपण जेवढं होतं तेवढं, पण गाडीमध्ये 2 जण असल्यामुळे झोपता पण येत नाही, तो प्रॉब्लेम होईल, त्याच्यामुळं थांबतोय आता। आणि तुम्हाला आठवत असेल त्याच ठिकाणी थांबलो आपण अगोदर एकदा, तिकडे बहुतेक नोएडा का गुरुग्रामला चाललो होतो, तेव्हा पण आपण याच ठिकाणी ढाब्यावरती थांबलो होतो मस्तपैकी बेसन गट्टा। तर बस आजच्यासाठी एवढंच, पूर्ण प्रवास कव्हर केला, बाकी जास्त काही बहुतेक मी बोललो नसेल, काही झालं असेल, पण आजच्यासाठी एवढंच ठेवूया, भेटत पुढच्या प्रवासामध्ये। बाय बाय, सायनिंग ऑफ, जय महाराष्ट्र। हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। मंडळी गाडी बघा, आणि सगळे ट्रॅक्टर ठेवलेले आहेत, आणि या गाडीचं जजमेंट कसं जमत असेल बघा ना यांना, ते बाहेर आलेले एवढं, आणि ते दिसत पण नाहीये, रिस्की बरं का, म्हणजे ऑप्शनच नाही दुसरं तर काय। हे बघा कोणता आहे, आयशरचा आहे, आयशर।